ह्यानी जर मला सोडून दिलं तर मी उपाशी राहीन का? देवाने एवढं मला टॅलेंट दिलंय, हातपाय दिले, काम करण्याची ताकद दिली, अशी दना का कष्ट करेन. तुम्ही हॉटेलला जा आणि बेसन भाकरी खाऊ. होय सर, तुमचं काय म्हणणं आहे? ब्लॉग आहे ना एकदम या ठिकाणी इंटेलिजंट होणार आहे. इकडे हा पोरगा खातोय कॅडबरी आणि ह्या सरांची आहे, ह्या सरांचा बर्थडे आहे आणि हे सर रिसॉर्टला म्हणजे नदीत पाहण्यासाठी आतुर झालेले आहेत. पाठ 6 वाजल्यापासून हे आम्हाला उठायचा प्रयत्न करत होते आणि हे त्यांच्या मागे दांडकं घेऊन लागले. तर हे सगळी चूक यांचीच. हेच रात्री बोलले होते की आपण उद्या जाऊया आणि हे पाठ 6 वाजल्यापासून उठले होते. चला चला करत होते. ते पुढं कोणत्या कोपऱ्यात घुसून बसले त्यांना कळा ना. ते उठल्यापासून ते रडापडी चालू. त्यांच्याकडे कोणी लक्ष बी देत नव्हतं. तर ते काय करत होते माहिती का? डोळ्याचं पाणी काढून आमच्या पायाला पुसत होते म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बघावं, त्यांच्या अश्रूंची किंमत आम्हाला कळावं. तर त्यांचा अशा प्रयत्न चालू होता. पण मला काय म्हणायचंय, कधी कधी ना ह्या माणसाची चूक असती. कारण ह्या माणसांच्या अंगात ना एवढी खोडी ना प्रमाणाच्या बाहेर. मी सांगितलं त्याला उद्या घेऊन जातो. नाही पण मला काय म्हणायचंय, सगळी खोड तुमचीच आहे, सगळी चूक तुमचीच आहे. सुरुवात तुमच्यापासून होती. तुला काय म्हणायचंय? यांचं म्हणणं आहे कॅडबरी खा. बरं मला सांगा, आज तुमचा बर्थडे आहे सर. हो सर, तुमचा बर्थडे आहे म्हणजे बर्थडे निमित्त काही आहे का नाही आम्हाला काही? बर्थडे निमित्त सध्या माझं पोरगं नाराज आहे, त्याच्यामुळे माझा काय बर्थडे करायचा मूड नाही. पण ते नाराज का आहेत? नाराज त्यांना नदीला जायचंय. बरं सर, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला कुठं जायचंय सर? वर बघा ना. हो सर, ओ सर असे कोपऱ्यात घुसून बसले ते असं वाटतं ते 12 महिने बाहेरच निघणार नाही. तर बरं सगळ्या गोष्टी जाऊ द्या. हो सर, तसं नका करू. दांडगण मारलं नसतं. ते तुमचं लाडाचं पुतळा आहे. तुमच्या लाडाच्या पुतळ्याला तुम्ही जर दांडगण मारलं तर तुमचं जगणं मुश्किल होईल. उद्याच्याला 7 वाजता घेऊन जाणार. उद्या तुमची ड्युटी ना सर? नाही, उद्या मी त्याच्यासाठी सुट्टी घेणार. सर असं नका करत जाऊ. मग आम्हाला काय भीक मागावं लागेल तुम्ही अशा सुट्ट्या मारल्या? नाही तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही तुम्ही जर असे एक दिवशी जर 2 दिवस सुट्ट्या जर मारल्या 3 दिवस तर आपल्याला भीक मागावं लागेल सर. आपल्याला टोकरं घेऊन नदी बसावं लागेल सर. बरं तुमचं काय म्हणणं आहे मंडळी? आम्हाला टोकरं घेऊन नदी बसावं लागेल का नाही? जर आमच्या सरनी एका दिवसात 2 दिवसात सुट्ट्या जर मारल्या तर आम्हाला टोकरं घेऊन बसावं लागेल ना. काय आहे ती सगळे त्यांच्या जीवावर आहे आमचं. पण सर तुमची चुकी ना त्याच्यामध्ये. नाही सर, तुम्ही नाद करीत असत ना. ते रोज जरी नदीला नेलं तरी त्या म्हणते ना आम्हाला आज जायचं उद्या जायचं रोजच जायचं. तुम्ही रोज सुट्ट्या मारून घर बसणार आहेत का सर? बरं याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? या सरला झोप आली का सर? सर तुम्हाला अभ्यास होता ना? उद्या आपण 7 वाजता जायचं. तुला जवळ पावायचं. बरं आम्हाला गप करते ते. बरं याला अभ्यास करायला सांगितलं नाही आम्हाला कवी गप करत असते तर. आणि यांचं काय म्हणणं आहे माहिती का? उद्या सुट्टी मारायची. होय, उद्या सुट्टी मारायची. सार्थकसाठी दुसरं काय? मग ते काय बोलायला तयार नाहीत ना. मग ह्या असल्या सरसाठी कशाला सुट्टी मारायची? होय ते डिप्रेशन मध्ये चाललेत का काय? त्यांनी नख काढले नाही त्यांचे केस. सर ते काय त्यांचे केस एवढे का वाढले? होय, त्यांच्या आईचं ढवाळ जेवण आहे काय? मग सगळं येऊन जाऊन आईवरच येतं का? बापापाशी काय असतं का? होय, नाही काहीतरी म्हणजे नाही बापाचं काहीतरी कर्तव्य असतं. मग त्याला ना असा धरू आपटा माझी इच्छा पूर्ण होईल. ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? होय, चल तुम्हाला मारायचं सर तुम्ही रेडी राहा, सावध राहा आणि पळायला तयार राहत. कारण की सगळं फायर आपल्यावर होणार आहे. तिकडचा रग सगळं आपल्यावर निघणार आहे. एवढं ध्यानात राहून द्या. बरं सर, तुम्ही काय डोक्या पडले होते का? काय झाले होते तेव्हा? होय, नाही ना तसं कम करता. घरातलं लक्ष्मीला असं मारून नसतं दांडकेने दुंडकेने. नाही ना, पण तुमची चूक आहे ना. सुरुवात तुम्ही केली रात्री. तुम्ही म्हणले नसते सर मी तुम्हाला घेऊन जातो तर हे झालं. आज काम आहेत थोडे. आज थोडे काम नाही. उठल्यापासून तुम्ही मोबाईलच घेऊन बसणार. काम तर काहीच नाही. आता ते लोक विश करतात त्यांना रिप्लाय नको द्यायला. विश करून जेर देऊन टाकायचं तुम्ही बी सगळ्यांसाठी. बरं सगळं जाऊन द्या, सगळं बाजूला राहून द्या. आज तुमचा बर्थडे आहे. तुम्ही आम्हाला काही देणार आहेत का नाही पार्टी? मी तुला तलाक देणार आहे. नका ना असं करू सर. काय आहे ते तुमच्या जीवावरच आहे आमचं. तुम्ही जर आम्हाला सुटची दिली आम्ही कुठं जायचं? आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला सोडून दिले आम्ही उपाशी राहू का? अरे हातापाया देवाने दिले दणकट. आम्ही कणा काम करून देणार खाऊ. होय मंडळी, नाही मला काय म्हणायचंय,
ह्यानी जर मला सोडून दिलं तर मी उपाशी राहीन का? देवाने एवढं मला टॅलेंट दिलंय, हातपाय दिले, काम करण्याची ताकद दिली, अशी दना का कष्ट करेन. सार्थक मी हॉटेलला जाणार. तुम्ही हॉटेलला जा आणि बेसन भाकरी खाऊ. होय सर, तुमचं काय म्हणणं आहे? आणि हॉटेलला जाऊन भाकरी खाऊ. सार्थक मी हॉटेलला जाणार आहे. सार्थकला आज मी एक 400 रुपयाची चप्पल घेणार आहे. ती चपलीचा एक वेगळाच टॉपिक आहे आज आहे. सर 8 दिवस झाले चपलीपासून हे झाले तर ते आम्हाला ते सर डायरेक्ट सांगा काय म्हणते तर तुम्ही भिकारी. तर भिकारी मला साधे कपडे घ्यायला आणि चप्पल घ्यायला तुमच्याकडे पैसे नाही तर आम्ही भिकारी म्हणलं भिकारीच्या पोरगं भिकारीच राहणार ना. पण काय म्हणा मंडळी, ह्या सरची सगळी चूक आहे. हे परवा दिवशी काल काय म्हणले होते, दांडगे नका ना मारू, हे काय म्हणले होते, उद्याच्याला मी घेऊन जातो. पोरग 6 वाजताच उठलं ना, चला पाठच चला बोला आहे का? आता मी तुझ्या समोर त्याला तुमच्या दोघांसमोर सरप्राईज देतो, वादा करतो. सरप्राईज काय असतं? सरप्राईज म्हणजे काहीतरी वस्तू आणणं देणं, काहीतरी मी त्याला कमेंट करतो. बस उद्या जर तो लवकर उठला, मला चल म्हणला, तर उद्या मी त्याला घेऊन जातो. जोपर्यंत त्याला एन्जॉय करायचा आहे तोपर्यंत त्याला. चालतंय. आज त्यानं उठाव, आता मस्तपैकी आंघोळ पांघोळ करावं. आता रात्री तर तुम्ही ऐका हे काय म्हणते तर, आणि हे सरच्या अशा अंगात खोडे ना, तर जाऊन द्या सर. आता वादा केला त्याला. सर नका मस्ती सॉरी ना आता. सॉरी बरं जाऊन द्या. ओ सर उद्या फैसला. मला काय म्हणायचंय, ओ ऐका ना, ओ सर, ओ मला काय म्हणायचंय, सगळं बाजूला राहून द्या. ते लावत गेलं सगळं पाहुणं बिवणं. आज तुमचा बर्थडे, आज तरी आम्हाला हॉटेलला घेऊन जाणार आहेत का नाही तुम्ही? नेणार ना? चालणार का? हा हॉटेल. बरं 1 मिनिट सर पकडावी. तर आज तुम्ही आम्हाला हॉटेलला घेऊन जाणार आहेत आणि काहीतरी स्पेशल चालणार आहेत. आम्हाला नॉनव्हेज काही नाही पाहिजे आम्हाला. आम्ही व्हेजिटेबल आहेत, आम्ही व्हेज खाणार, प्युअर व्हेज पाहिजे. तर का दरवेळेस सारखी तगीच आहे तुमची? नाही आज नेणार तुम्हाला. सरचा बर्थडे सर आमच्याकडून 2100 रुपये रात्री किती दावा का डोंबला चालणार हॉटेलला घेऊन? हा ते वाद्यावर घेतलेले आहेत, त्याचा वायदा 5 पण आहे. पण तुम्ही आम्हाला हॉटेलला जाणार नेणार ना. बर्थडेची पार्टी आहे म्हणायचं आज. बर्थडेची तर व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा मित्रांनो. लाईक करा, तुम्हाला शेअर करा, सबस्क्राईब तुम्हाला कळण. जर ह्याच्या पुढे एक बी क्लिप नाही आली तर समजून जा ह्या माणसाने आम्हाला हॉटेलला नाही नेलं. आम्ही घरात दही भात खाल्लं, ते डाळ भात खाल्लं, नाही तर भाजी भात खाल्लं, काहीतरी खाल्लं, पण हे हॉटेलला नाही नेलं असं समजून जा. नाही पुढचं पुढं बघू आम्ही आता. पुढे पवायला जायचं का, पुढे नेऊन आपटायचं ह्या दोघांना. उद्या जाणार आम्ही. उद्या बाय मंडळी. उद्या सकाळी आम्ही जाणार 7 वाजता. ते येणार डायरेक्ट दुपारीच. चालतंय. लाईक करा, शेअर करा, नाश्ता सबस्क्राईब बिस्टा सगळं घेऊन आज तिकडे तुम्ही तुमच्या डायलॉग ऐकूच आमची पार केस पिकली पार पांढरं झालं आमचं. डायलॉग 15-16 वर्ष झालं. तर बाय मंडळी. काय गरज आहे का तशी करायची? नाही ते मग अर्धा येते. मग तुम्ही जाऊ मग व्हिडिओ कशी बनणार? पप्पा अर्धा येते, तू अर्धा येते. हा हा ठीक आहे. तुम्ही बोला ना. करू का? चालणार का? हा फॅनचा आवाज येतोय ना. करते बाय. वाह अनिता, 1 नंबर भाजी बनवली. तुझ्या हाताला चवच लय गोड आहे. वाह 1 नंबर भाजी, 1 नंबर. तू थोडं खाऊन बघ बरे का. अहो थोडं मीठ जास्त झालंय. थोडं वय मीठ जास्त झाले. म्हणलं आज नवऱ्याचा बर्थडेच्या निमित्तानं तरी हॉटेलला जेवायला येते. कशाचं काय हॉटेलला भेटतील? बाजरीच्या भाकरी बेसन खावं लागायला लागली घरात. हे चांगलं नाही लागत. रोजच खातो ती. कधी मध्ये हॉटेलला न्यावं लागत असतं बायका पोरांना. असू दे खा. पैसे पाण्याची अडचण आहे, समजून घेत जा जरा. माझ्या आयुष्याला आली तुमची अडचण. कवा बी काय करायचं म्हणलं की अडचणी. वा ह्याला झुमकान भाकर. आहा मजाच वेगळी खाली. खा. हत्ती हटावून
आता दुसरं काय हंती रट्टावून मी केलं म्हणलं मीच खाणार ना. खा. पण कधी कधी बायकांचं सुख नसलं बाय तर भेटावं त्याला थोडं गव्हायला. बाहेर भाकरी 15 रुपयाला आहे. ती बेसन बाहेर 250 रुपयाला आहे. आणि जी घरच्या खाण्यात मजा येते बाहेर नाही मजा. अडचणीच्या काळात असंच खावं लागतं. तारांबळ असते जरा. हा